हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर आठवड्याभर जे दिवसाची आपण प्रतीक्षा करत असतो ते दिवस अखेर आलाच. तेच आहे आपला भावचा धक्का. हां, तर भावच्या धक्क्यावर काय काय घडलेलं आहे, कुणाला कुणाला धक्का मिळाला आणि कोण झाले हे आठवड्यामध्ये एलिमिनेट मी शेअर करणार आहे हे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, पण स्किप नको करू, कारण बऱ्याचशी अशी गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे. तर शनिवारचा भावचा धक्कावर असं झालं, रितेश सर आलेच खूपच रागात आणि त्यांनी जसं घरात दोन ग्रुप आहे, एक निकीचा ग्रुप आणि एक बी ग्रुप. त्याची लीडर कोण आहे अजून तर कोणी सांगितलं नाही, पण एक बी ग्रुप म्हणून तर आहे. तर निकीच्या ग्रुपवर पहिला रितेश सरनी बोलला आहे. त्याच्यावर त्यांनी म्हटलं की तुमचा हे ग्रुप जे आहे ते ग्रुपाला खूप माज आहे. तर ऑब्व्हियसली मास तर आहे त्यांना, आणि ते मास जे आहे रितेश सरनी बरोबर उतरवलेली होती वीकेंडच्या वारमध्ये. तर पहिल्या नंबरवर अरबाजच आला. तर अरबाजला विचारतो रितेश सर की तुला खूपच माज आहे एक तुझी पर्सनॅलिटीवर, की मी एवढा हट्टाकट्टा आहो तर मी काही करू शकतो, मला कोणीही हारू शकत नाही, कारण मी कुणाला बी उचलू शकतो आणि फेकू शकतो, असली तुला एक माज आहे असं रितेश सरनी अरबाजला म्हटलं. तर अरबाज म्हणतो नाही, मला असं काही नाही. तर रितेश सर उरलेले जे घरातले सदस्य आहेत त्यांना विचारतो की कुणाला कुणाला असं वाटतं, त्यांनी हात वरती करा. मी तर घरामधून तर मी दोन्ही हात वरी केले होते की हां, ह्याला हाय माज, त्याला एक ओव्हर कॉन्फिडन्स आहे की मी एवढी बॉडी आहे माझी, मला एवढी शक्ती आहे, तर मी मी हारूच शकत नाही, असली त्याची विचार आहे. म्हणून मी घरातून तर दोन्ही हातवारी केलेले होते. तर घरातले सर्वांनी हात उचलले एक्सेप्ट जान्हवी, आणि तुम्ही बघितलं असेल तर एरिनासुद्धा हात उचललेले नाही. तर रितेश सरनी जान्हवीला विचारलं की तुला वाटत नाही का, निक्कीसुद्धा हात उचलली पण जान्हवीने उचलली. तर जान्हवी म्हणते ग्रुप सॉरी गेममध्ये हेच चालतं असं मला वाटतं. तर जान्हवी, जेव्हा हे गेममध्ये तो शक्ती ते जेव्हा तुला दाखवेल ना, तेव्हा मला तुला माहिती पडणार ह्याची गोष्ट की गेममध्ये चालतं असं म्हणायचं आन्सर जे तिनं दिलेली आहे. ते शक्ती अरबाज तुझ्यावरती सुद्धा वापरणार, तेव्हा तुला कळेल असं मला वाटतं. तर तिथं रितेश सरनी अरबाजची तर मास उतरली. त्यांनी सेकंड घरात असलं व्यक्ती आहे त्याला सुद्धा ह्याची माज आहे असं रितेश सरनी म्हटलं. त्यांनी रितेश सरनी नावसुद्धा घेतलं नाही, पण वैभवचे जे एक्सप्रेशन्स चेंज झाले आणि ते एक्सप्रेशन्सला रितेश सरनी म्हटले वा, तू बरेचसे एक्सप्रेशन देतोयस वैभव, मी तुझं नावसुद्धा घेतलं नाही, पण तुला माहिती पडलं की मी तुझ्यासाठीच बोलणार आहे याच्यावर, म्हणजे तुला माज आहे तुझी पर्सनॅलिटीवर. तर तो म्हणतो नाही, मला असं काय नाही, पण अगर तुला असं काय नाही तर मी नाव नाही घेतल्यावर सुद्धा तुला असं का वाटलं की मी तुझ्यासाठीच बोलणार आहे. ऑब्व्हियसली, कारण त्याला सुद्धा तो पर्सनॅलिटी आहे. अरबाज टू असं नाव का दिलं गेलं, ह्याच्यासाठीच दिलं गेलं की त्याला सुद्धा मला पर्सनॅलिटी आहे, मी जितू शकतो असं त्याच्या तो असं मानतो, कारण हेच आहे त्याची फॉर्म्युला. तर रितेश सर वैभवला सुद्धा हे म्हटले, आणि जे गोष्टी वैभवने सूरजला म्हटलं की एका बुक्कीत तुझ्या मुंडका छाटेल, आणि तो विकेंडमध्ये रितेश सरला म्हणतो की मी असं म्हटलंच नाही आणि हे भाषा माझी नाही. बरे वा, भाषा तुझी नाही, तू ते एकच गोष्ट नाही बल्कि अजून काय काय तो ते दिवस सूरजला बोललेला होता. आणि रितेश सरनी फक्त एकच डायलॉग जे मारलेलं होतं ते त्यांनी विकेंडमध्ये ठेवलेलं होतं. तर सूरज म्हणतो की हा तू म्हटलास, तर वैभव म्हणतो नाही मी म्हटलं. तर सूरजची इंटेलिजन्स बघा की मी खोटं बोलणार, बरं सर खर खोटं बोलणार, म्हणजे मी बरं एखादीला मानून मी खोटं बोलतो, बट सर का खोटं बोलेल असं सूरज विचारतो. तर वैभवला तिथं गोष्टच येणार नाही, कारण सूरज खोटा नाही बोलत आणि रितेश सर सुद्धा खोटा बोलत नाही. आणि तो आम्ही सर्वांनी पाहिला आहे की वैभवनी हे डायलॉग म्हटलेलं होतं सूरजला. तर तेव्हा वैभव म्हणतो मी नंतर त्याला माफी मागलो की रागाच्या भरामध्ये टास्कच्या ह्याच्यामध्ये मी म्हटलो असं, मी त्याला सॉरी म्हटलं. तर रितेश सर म्हटले तुमची जी ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आम्ही हारू शकत नाही, पण तुमच्याही नाकाचा खाल्लून ऑपोजिट टीमनी कॅप्टन्सी जिंकलेली आहे. आणि अरबाज जेव्हा
तुला असं कॅप्टन्सीच्या टास्कमधून तू बाहेर आलोस, तू बिथरलेला होतोस आणि तू ते तुझ्या हार घेऊ शकत नाही, म्हणजे तुला पचलेलं नाही असं रितेश सर म्हटलं. आणि ते अतिशय करेक्ट होते, कारण नॉट ओन्ली अरबाज, वैभव, निकी, जान्हवी हे सर्वांनी त्यांना एक प्रॉस्पेक्टिव्ह आहे त्यांच्या ग्रुपबद्दल की आमचं जो ताकद आहे तर आम्ही हर एक टास्क आम्ही जिंकू, असं त्यांची एक माइंडसेट आहे. आणि जेव्हा अरबाज आऊट झालेलं होतं, जेव्हा जान्हवीमध्ये एक भूत आलं होतं, ते ह्याचं कारणच आलं होतं की आमच्या एक ताकदवर बाहेर गेला, ह्याचीच भूत तिला आलं होती आणि अरबाजला सुद्धा आलेलं होतं त्या रोजी. आणि हे प्रकारानं त्यांची माज उतरली आणि जान्हवीची स्पेशल माज उतरलं गेलं होतं, ते मी तुमच्यासोबत नंतरच्या ह्याच्यामध्ये बोलणार आहे. तर रितेश सर त्याच्यानंतर एक आपले बी ग्रुपमध्ये आहे ना, त्यांना पाठवलेलं होतं स्टोर रूममधून जाऊन एक गिफ्ट आलं तुमच्यासाठी, ते घेऊन यावा. तर ते होतं पिकनिक बास्केट, ज्याच्यामध्ये फ्रूट्स, चॉकलेट्स हे सगळे ठेवलेले होते. आणि रितेश सरनी म्हटले इमिडिएटली तुम्ही जे पिकनिक स्पॉट बनवलेले आहे गार्डन एरियामध्ये, ते बास्केट उचलायचे आणि तिथं जाऊन बसायचं. जेव्हापर्यंत तुम्ही तिथं बसत नाही ना, मी येणार नाही. तर ह्याच्यामध्ये सर्वांनी उठले आणि गेले आपले पिकनिक स्पॉटला, ज्याच्यामध्ये टोटल बी ग्रुप आहे. एरिना ऑब्वियसली ती निकीच्या ग्रुपमध्ये आली, ती तिथंच होती. बट वर्षात एक कन्फ्यूजमध्ये होते की मी जाऊ का नको असं. पण निकी हात धुवून मागे लागली की तुम्ही जावं लागतं, तुम्ही जायच लागणार की कारण तुम्ही ते ग्रुपचं असं. तर रितेश सरनी पिकनिक एरियामध्ये बसलेल्या सर्वांना सांगितलं की तुम्ही ॲज अ ग्रुप जे आहे खूप छान आहे ॲज अ ग्रुप, बट इंडिव्हिज्युअल तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी दाखवायला लागणार आहे. इफ नॉट तुम्ही हे ग्रुप जाऊन क्राऊड होणार आहे आणि क्राऊडमधून एक एक व्यक्ती बाहेर जाणार आहे, असं त्यांना समजावलेलं गेलं होतं. आणि ते त्यांना गरजेचं होतं असं मला वाटतं, कारण इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीज तिथं कुणाच्याही नाही. ॲज अ ग्रुप ते खेळतात, बट ॲज अन इंडिव्हिज्युअल त्यांनी काही करत नाही. वेरॅज ए ग्रुप, निकीचा ग्रुप आपण बघितलं तर त्यांची खुदची एक पर्सनॅलिटी आहे, ज्याच्यात अरबाजची एक आपल्याला दिसतं, वैभवचं एक दिसतं, जान्हवीचं उद्धटपणा दिसतं, निकीचं पण दिसतं. तर असं त्यांची एक एक पर्सनॅलिटी आहे. बट बी ग्रुपमध्ये आपण बघितलं तर कुणाची एक पर्सनॅलिटी असं उठून नाही आहे. तर हेच रितेश सर त्यांनी समजवलं आणि घरात आत घेतलं परत. त्याच्यानंतर रितेश सर एक ब्रेक घेऊन घरात आले. ते एक्सक्लुसिव्हली जान्हवीसाठी आले होते, तिच्या महासूत्राला. त्यांनी एक पोस्टर रेडी करून धाडलेले बिग बॉस, ते की ओपन केलं तर ते पोस्टरवर आहे किलर. त्याची मुख्य पात्रामध्ये आहे जान्हवी आणि बॅकग्राऊंडमध्ये अरबाज, वैभव, घनश्याम आणि निकी आहे. ज्याच्यामध्ये रितेश सरनी म्हटले की फर्स्ट आठवड्यामध्ये निकी घेतलेली होती पुरा आठवड्याच्या काय म्हणतात गाजलेली होती, जे पुरा आठवड्यात तिच्याच नावानं चर्चेत झाला. बट हे वीक पुरा तू तिला खाल्ली जान्हवी, कारण तुझ्या नावाने हे आठवडा गाजला गेलेला. तर जान्हवी खूप खुश झाली. तिचे पोस्टर बघून सुद्धा ती खूप खुश झाली की अरे वा माझी पोस्टर आहे. बट रितेश सरनी म्हटलं तिथं किलर एकच लिहिलेलं आहे, पण तिथे अनेक गोष्ट लिहायचं होतं. ते होतं इमेज किलर, कारण तू तुझी इमेज एवढी किल करते आहेस की बाहेर गेल्यानंतर ते तुला कळणारच आहे. आणि जान्हवीला रितेश सरनी विचारलं की तू कोण आहेस, तू दुसऱ्यांची लायकी काढायला तू कोण आहेस. ती म्हणते मी कोणी नाही. आणि तू सर्वांचं काढतच आहे आणि त्याच्यामध्ये तू वर्षात आहे सुद्धा त्यांची लायकी काढली. आणि ते जे गोष्ट ती म्हटलेली होती मुलगन पुढे तुम्ही केस असं असं करत येतात, तर ते गोष्टीवर रितेश सरनी विचारलं तर ती असं जिलेबीसारखं गोल गोल जवाब देणार होते. तर रितेश सरनी तिथंच तिला म्हटलं मी जे विचारलं त्याच्यावरती तुला उत्तर द्यायचं आहे, तू गोल गोल जवाब द्यायचा नाही. रितेश सर पुढे उभारलेलं आहे आणि तू घरातल्या वाल्याला कसं आन्सर देतेस गोल गोल जिलेबी, आणि तेच तू तिला तिथं द्यायला गेलीस जान्हवी, काय तर भान आणायचं असतं. तर रितेश सर तर ते घेतलेले नाही आणि तिला दिले लेफ्ट अँड राईट. त्याच्यानंतर ते झालं जान्हवीचं. तर जान्हवी आत्ता तर सुधार असं हे लाईन मी म्हणणार होती, पण म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच राहणार आहे. तर जसं रितेश सर ब्रेक घेतले की ह्यांची गोष्टी चालत होते की आपण जेही म्हणतो ती वर्षात आहे, मोठे आहेत, मोठे कलाकार आहेत म्हणून त्यांना काहीही गलत बोलत नाहीत असं त्यांना वाटतं, असं त्यांनी घेतलं.
त्यांनी हे समजलेलं आहे निक्कीचे ग्रुप की वर्षाताई मोठे आहेत तर त्यांना आम्ही काही म्हणू शकत नाही, म्हणून आम्हालाच रिटर्नमध्ये रितेश सर म्हणत आहे. हे त्यांनी ह्याची सीख त्यांनी जे घेतलेली आहे. मी तेच म्हणते ना, कुत्र्याची शेपूट वाकडी तर वाकडी ते वाकडीच राहणार आहे आणि हेच त्यांना घेऊन डुबून जाणार आहे असं मला वाटतं. कारण रितेश सर हे म्हटलेलं नाही की तुम्ही वर्षाताई मोठे आहे तर तुम्ही त्यांना काय म्हणू शकत ते, असं रितेश सर म्हणते. तुम्ही भान ठेवा तुम्ही काय बोलताय, हे रितेश सरनी म्हणते. आणि तुमची जे काय बोलतात दायरा जे असतं ते लांबू नका, त्याच्यामध्ये राहून तुम्ही काही बोलू शकतात, असं रितेश सरचं म्हणणं होतं. अगर वर्षाताई चूक केली तर वर्षाताईला सुद्धा रितेश सरनी तिथं धक्का दिलेला होता. त्यांनी म्हटलं की हे आठवड्यामध्ये निक्की त्यांनी तुम्हाला काय म्हटलेलं आहे बा, तुम्ही निक्कीला खूप बार इन्स्टिगेट केलं आहे आणि ते खरं आहे. कारण एखादं एक्झाम्पल मी देते. जेव्हा अंकिता कॅप्टन म्हणली होती, निक्की अंकितासोबत बोलत होती की अंकिता तू कॅप्टन झाली, सगळ्यांना असं खुशी वाटतो, असं निक्की बोलत होती. आणि वर्षादी तिथं आले आणि म्हटलं की ते सगळं जाऊ दे निक्की, पण तुझं जे नक्का आहे ते आर्याला लागलं बघ. आणि ते तिथं अंकितासोबत ती छान बोलत होती, बट वर्षा जाय तिथं आधीमध्ये येऊन म्हणतात हे तर असं वर्षातीची नेचर आहे, ती इन्स्टिगेट करते. आणि त्यांची एक प्रचंड एक स्पेशालिटीसुद्धा आहे की पुढचा माणूस किती खालच्या पातळीला जाऊन त्याने काही म्हणा, बट जे वर्षाची घेतात आणि त्याची आन्सर देतात कूलपणा, ते पुढच्या माणसाला अजून इन्स्टिगेट करतं की अरे मी इतका म्हणते आहे तर बी तिला काय असर नाही होत. तर हे आहे वर्षाची क्वालिटी. बट हे त्यांना समजणार नाही, त्यांनी हेच चुका करणार आहे आणि असंच वाट ते धक्का घेणार आहे आणि एका दिवस धक्का मारून त्याने घराचे बाहेर पण जाणार आहे असं मला वाटतंय. पण योगिताला रितेश सर म्हणतात की तुम्ही छान खेळताय, असंच खेळा, अजून इम्प्रूव्ह करा असं योगिताला ते म्हणतात. योगिता सडनली रडायला ती सुरू करते की मला इथं राहायचं नाही, मला घरी जायचं आहे. बट अंटील अँड अनलेस रितेश सर ते म्हणत नव्हते तेव्हापर्यंत योगिताच्या माइंडमध्ये तिला घरातून बाहेर जायचे हे गोष्टी कुणालाही माहिती नव्हतं. पण मला असं वाटतं की योगिताला मी स्ट्रॉंग मानलेलं होती, फिजिकली अँड मेंटली मी तिला खूप स्ट्रॉंग वाटलेलं होती ती जेव्हा घरात एंट्री मारलेली होती. बट जसं घरात आल्यानंतर ती पुसकी बॉम्ब निघाली आणि हे आठवड्यात तर अजून पुसकी झाली जेव्हा ती रितेश सरला म्हटली की मला जायचं आहे घरला. तर मी एवढंच म्हणणार की रितेश सरनी मी तिला बूस्टिंग दिलं, बट मला असं वाटतं की तिला अनेकदा एक बूस्टिंग हवं आहे. ते तिच्या स्पेशल माणसाकडून कुणाकडून तरी ॲदर बिग बॉसकडून स्पेशली तिला जसं सूरजला कन्फेशन रूममध्ये बोलवून एक बूस्टिंग दिलं गेलं होतं, तसं तिलासुद्धा एक बूस्टिंगची गरज आहे. कारण तिच्यामध्ये हा ते क्षमता मला दिसतोय. तर त्या पुस्की बॉम्बमधून थोडीशी ॲटलिस्ट एक छोटीशी न एक अनार वाणी तरी ती चमकू दे असं मला वाटतंय. तर आणि बऱ्याच वेळेला असं अगर सौरभ घरात ॲज अ वाईल्ड कार्ड आला तरीही चालेल आम्हाला. कारण सौरभ आणि योगिताची जोडी खूप छान दिसतोय. तर घरात आला तर वाईल्ड कार्डवानी बी चालेल आम्हाला. कसंही घरात ऑलरेडी 2 जोड्या आहेत. एक नाव एक गाव एकची एक जोडी आहे. मतलब नाव तर आहे बहीण भावाचं, पण गाव अलगच वाटतोय. तर ते सुद्धा एक जोडी आहे. तर काय ना, खरंच एक जोडी घरात आला तर बी आम्हाला चालेल. तर बिग बॉस माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही सौरभला तरी बोलवा, नाही तर एक मेसेज योगितासाठी ठेवा, नाही तर तुम्ही योगिताला स्पेशली बूस्टअप करा. बट ते कारण तिच्यामध्ये ते क्षमता आहे मला असं वाटतं. तर आणि निखिलसाठी सुद्धा बोललेलं होतं की निखिल एक वेळेला इकडे येतो निखिलच्या टीममध्ये सांगायला की मी तुम्हाला सपोर्ट करतो, आणि एखादी वेळेला तिकडे जातो की मी हे ग्रुपमध्ये आहे. मला निखिलसुद्धा स्टार्टिंगमध्ये खूप स्ट्रॉंग वाटलेलं होतं. पण इथं आलं जसं आठवड्याचा आलं तर आहे जसं बघितलं तो सुद्धा पुसकी निघाला. योगितानं बी मागे निघाला, तो मला अजून छोटं पुचकी निघाला. असं झालं आपला शनिवारचा एपिसोड खतम. आणि ज्याच्यामध्ये रितेश यांनी म्हटलं ज्यांच्यासोबत मी बोललो त्यांनी विचार करा, आणि ज्यांच्यासोबत मी नाही बोललो त्यांनी अजून जास्ती विचार करा. कारण मी कशाला बोलला नाही, कारण इथं घनश्याम आणि पॅडीसोबत रितेश यांनी बोललेलं नाही. आणि डी पीला थोडासा प्रशंसा केलं रितेश सरनी,
कारण तो जे प्रकारे जे सीट धरलेलं होतं कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तो अप्रचंड होता, कारण त्याच्या कारणच योग्यता बेसली आणि अंकिता कॅप्टन झाली. तर असं शनिवारचा एपिसोड झाला खतम. संडेचे एपिसोड सुरू झालेला आणि संडेचे एपिसोड झालं बट मोठासी धक्का ना, आणि ते होता आपले अक्षय कुमार सर आलेले होते बिग बॉसमध्ये आणि ती त्यांची पुरी चित्रपटाची टीम आलेली होती. खेलमध्ये जे हिंदी चित्रपट आहे त्याचे प्रमोट करायला ते बिग बॉसच्या मंचवर आले होते. आणि तसं त्यांनी घराच्या सदस्यांनी बी त्यांच्यासोबत बोललेले आहे. आणि आपलं सूरजचं आहे तर खूपच कौतुक आहे, कारण अक्षय कुमार सर त्यांना विचारलं की तुम्ही काय करतात, तर सूरज म्हणतो मी खेतीचं काम करतो. आणि सूरजमध्ये आणि अक्षय सरमध्ये एक जुगलबंदी होती डायलॉग्सची. आणि जसंही फर्स्ट डायलॉग जसं सूरज सांगितलं अक्षय सरनी म्हटलं की मी एवढं छान सांगू शकत नाही. आणि सूरज त्याची जे फेमस स्टेप आहे झापूक सुपूक झापूक सुपूक, ह्याच्यावरती रितेश सर, अक्षय कुमार सर ह्यांनी सर्वांनीच ते स्टेप केलेलं आहे. तर अजून काय पाहिजे सूरजला आणि इवन प्रेक्षकाला आपल्याला सुद्धा की सूरजचा स्टेप एवढे मोठे सुपरस्टार अक्षय कुमार सरनी गाठलेला आहे. तर खूप भारी वाटलं बघायला की आपलं सूरजचे स्टेप त्यांनी करायला लागले. तर असं सुरू झालेलं. आणि त्याच्यानंतर एक टास्क झालेलं होतं घरामध्ये, जे आहे रितेश सर विचारते अक्षय सर आणि त्यांची टीमला की तुमच्या घरामध्ये तुमच्या टीममध्ये रोतलू कोण आहे, तर आमच्या घरामध्ये आर्या, असं ते चालत होतं. आणि त्याच्यामध्ये एक निघाला चुगलखोर. तर चुगलखोर कुणाला सवा नाही असं अक्षय सरची टीम म्हणते. तर रितेश सर म्हणते घरात जान्हवीला आहे चुगली करायची सवा. तर जान्हवी म्हणते मी नाही, मी चुगली काय केले नाही. तर रितेश सर म्हणतात तिथं की तुम्ही चुगली केली की वैभवसोबत की आपण सगळं करतो, आपण सगळं घडून आणतो आणि त्याचं क्रेडिट जे आहे जे निक्की घेऊन जाते आहे असं ती म्हटलेली असते. तर हे गोष्ट रितेश सर तिथं स्टेजवर सांगतात. तर जान्हवी म्हणते सर तुम्ही काही सांगता असं ती म्हणताच की ते भाऊ भडकले, रितेश सर भडकले की ते बघितलेसुद्धा नाही की आपल्या घरला गेस्ट आले, हे काही बघितलं नाही. आणि त्याने सीधा त्यांनी जान्हवीला म्हटलं की मी जे म्हणतो मी खरं बोलतो इथं, आणि मी क्लिअरली मी बघून येतो आणि मी त्याच्यानंतर इथं बोलतो. तर तुम्ही कधी मला असं म्हणू नका मी काही बोलतो, तुम्ही म्हटलेलं होतं हे मान्य करा, असं रितेश सर म्हणता. आणि जेव्हा जे पुरं स्टेज जे शांत होतो आणि इवन मला बघताना सुद्धा असं वाटलं की अरे बापरे, ही काय बोलते आहे रितेश सर. मी याच्यानं पहिलं सुद्धा म्हटलेले की तिला काय भान नाही की ती कुणाशी बोलते. ती म्हणून घेते मी सगळ्यांना कसं बोलते घरात, मी ह्यांना सुद्धा असंच बोलणार. आणि इवन तिथं अक्षय कुमार सरनी सुद्धा हे स्टँड घेतलेला की रितेशनं पहिला अक्षय सरनेच म्हटले की इथं सगळे कॅमेराज असतात आणि सगळे बघतात, कारण तिची जी वे होती तुम्ही काही बोलतात हे खूपच गलत होतं. आणि रितेश सर तिथं स्टँड घेऊन तिला जे लेफ्ट अँड राईट दिला ते अप्रतिम होता. तर त्याच्यानंतर जे ड्रामा जान्हवीनं केलं ते अप्रतिम होतं. तर असं टास्क चालत होता. आणि त्याच्यानंतर निक्कीचा चेहरा तर पडलेलाच होता. ती आता टास्कमध्ये ती नव्हती, तिचं तोंड पुरं उतरलेलं होतं. आणि ह्याच्यानंतर जसं ब्रेक घेतले रितेश सर, इथं आपण घरात आपल्याला बघायला मिळतं की निक्की निघून जाते बाहेर आणि ती बाहेर जाऊन बसते. तर जान्हवी म्हणते मी हे लेवलमध्ये मी म्हटलंच नव्हती, मला आठवत नाही. तर तिथं ते एरिनाला बोलवतात साक्षी म्हणून की एरिना मी म्हटले असं का. तर एरिना म्हणते मला तुम्ही काय बोललो मला समजलेलं नाही, बट क्रेडिट म्हणायच्या वर्ड तू यूज केली होती असं एरिना म्हणते. तर मी तर सांगते की ॲक्च्युअलमध्ये हे कुठं घडलेलं होतं आणि जान्हवी म्हटली का नाही. तर येस, जान्हवी हे गोष्ट म्हटलेली होती. आणि हे तेव्हा झालेलं होतं जेव्हा अभिजित आर्याची जे बीपी करन्सी ती 30,000 ते लपून ठेवत होता, तेव्हा ह्यांनी रात्री जे अभिजितवर जाऊन ते हुडकायला लागले. तर ह्याच्यावरती निक्की म्हणते की आपण जे केलं तो चुकीचं होतं, हे जान्हवीला ते रात्री निक्की म्हणते. तर जान्हवीला तिथं राग येतो
तुम्ही जिओ ॲपवर रिव्हर्स जाऊन एपिसोड तुम्ही शोधा तर तुम्हाला मिळणार आहे एपिसोड. तर ती तुम्हाला आठवत असेल तर ती लिव्हिंग एरियाची सोफ्यावर झोपून ती रडत होती आणि रात्री 2 वाजता असं अपरात्री वैभव आणि एरिना येतात बाहेर की तिने रडत असताना भाऊ तेव्हा जान्हवी हे जे लाईन आहे की आपण सगळं करतो आणि निकी ते क्रेडिट घेऊन जातं, हे लाईन ती म्हटलेली होती. तर जान्हवी इतकं रडायला लागते की ती बेहोश होती आणि एमर्जन्सी मेडिकल रूम ओपन करतात आणि मेडिकल रूममध्ये जातेच की ती उठून बसते. अरे बापरे. आणि बिग बॉस म्हणतात तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये झोपू शकता, आपण कार्यक्रम पुढे वाढवा. तर ती म्हणते नाही मी लिव्हिंग एरियामध्ये जाणार. तसं ती लिव्हिंग एरियामध्ये येऊन बसते. तर आपलं सेकंड जसं गेस्ट आलेले होते तर त्यांनी वेट केलं आणि जान्हवीसाठी. मग जसं गेम सुरू झालं तर हॅशटॅग गेम स्टार्ट झालेलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट हॅशटॅग जे होतं ते होतं जोरका झटका. तर ते वर्षाताईंनी दिलं घनश्यामला की त्यांच्या मान्यता असं आहे की घनश्याम जे बोलतो ते झटकादायक असतं. तर असा हॅशटॅग त्यांनी त्याला दिला. तर त्याच्यानंतर एक गाणं वाजलं त्याच्यावर वर्षाताई आणि घनश्यामनी परफॉर्म केले की जोरका झटका है जोरों से लगा असं. आणि जे प्रकार वर्षाताई डान्स करत होते असं वाटतं होतं की एखादी झटका लागणार आहे घनश्यामला, पण तो वाचला असं झालेलं होतं. आणि सेकंड हॅशटॅग होतं मंजुलिका, जे अंकिताने दिलं जान्हवीला. कारण एक एपिसोडमध्ये आपण बघितलेलं होतं की जान्हवी वर्षाताईला खालच्या थराला जाऊन ती गोष्ट बोलली आणि फ्रॅक्शन नेक्स्ट डे आपण बघतो की ती वर्षाताईला पाय छपत होती तेल लावून. तर ह्याच्याकरता अंकिता देते की तिची कॅरेक्टर समजमध्ये येत नाही. आणि तेव्हा तुम्ही बघा की मंजुलिकाच्या गाण्यावर जे प्रकारे जान्हवी डान्स केली, उभारून केली, ती लोटपोट झाली खालीसुद्धा आणि ती डान्स केली. तुझी BP लो की हाय की झालेली होती, तू बेशुद्ध झालेली होती, पण तू नेक्स्ट लेवलमध्ये तू इथं लिव्हिंग एरियामध्ये एवढा छान अप्रतिम डान्स केली. माझी ॲक्टिंग, मी तुझी डान्सला ऑस्कर देऊ या तुझी ॲक्टिंग जे आतमध्ये तू केली त्याला ऑस्कर देऊ? मी कन्फ्यूजमध्ये आहे की एवढं ॲक्टिंग करायची काय गरज होती बाबा तुला, हे समजलंच नाही. देन त्याच्यानंतर हॅशटॅग आला खिलाडी, जे अभिजितनी दिला निकीला. तर इथं आपण एक बघू शकता की अभिजितला आणि निकीमध्ये थोडासा अभिजितवर निकीला थोडासा ऑलरेडी एक सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि त्याच्यामध्ये निकीला हे हॅशटॅग मिळणं अभिजितकडून कुठं ना एक साईन आहे की निकी अभिजितच्या ग्रुपमध्ये जायला. कारण हे त्याच्यानंतर अभिजितने दिलं जेव्हा निकीला हे गोष्ट माहिती झालं की त्याचे ग्रुपवाले तिला चुरा देत आहे मागून की चुगली करीत, ते जे चुगलीच्या बारेत निकीला माहिती झालं. आणि त्याच्यानंतर हॅशटॅग खिलाडी म्हणून अभिजित देणं ते कुठं तरी असं दिसतोय की पुढे जाऊन निकी ॲदर अभिजितच्या ग्रुपमध्ये जॉईन होणार ऑर एल्स निकी आणि अभिजित मिळून एक अलग ग्रुप बनणार आहे असं मला वाटतंय. आणि निकीला मी एवढंच म्हणते की निकी टाईम आहे तर आता सावत्र हो. कारण पुढे जाऊन तुला धोका आहे तुमच्याच ग्रुपना. तर तू आत्ता बाहेर पडू शकतेस, नाहीतर तू धोका खाऊन बाहेर येणार. तर असं मला वाटतंय. आणि अभिजित इकडचे जे मूव आहे तो खूपच छान आहे. कारण अभिजितला पहिल्यापासूनच त्याला एक आहे की निकी खूप स्ट्रॉंग आहे, निकीला खूप माहिती आहे, तर मी तिच्यासोबत राहू शकतो असं अभिजितचं ऑलरेडी एक माइंडमध्ये एक सेटअप आहे. आणि ते खिलाडी म्हणून तिला देणं कुठं ना कुठं अभिजितचं एक प्लॅन असं मला वाटतोय. तर आणि नेक्स्ट हॅशटॅग होता मिस्टर मजनू, जे धनंजयनी वैभवला दिलं, जे रिसेंटली एक मजनू बनलेला आहे एरिनाच्या ह्याच्यामध्ये. तर असं झालेलं होतं घरातले पुरे टास्क. आणि जसं एलिमिनेशनची बारी आली तर एलिमिनेटर घरातून कोणीही झालेलं नाही. कारण कलर्स मराठीनं आपली रंग बदललेली आहे आणि आपली टॅगलाईनसुद्धा बदलली आहे काल. तर ते संदर्भामुळं की कोणीही एलिमिनेट झालेलं नाही. पण एक धक्का आहे, ते आहे की जे हे आठवड्याला नॉमिनेट होते ते पुढच्या आठवड्याला सुद्धा ते नॉमिनेट राहणार आणि त्यांच्यामधून कोणतर एलिमिनेट होणार असं धक्का दिला गेलेला होता. आणि सेकंड जे रितेश सरनी जाता जाता सांगितलेलं होतं हे की कोणी तर पाहुणा येणार आहे जे बिग बॉसला सुद्धा खास आहे आणि त्यांनासुद्धा खास आहे. त्यांना
ते खास व्यक्तीला घरच्यांच्या सदस्यांनी कसं त्यांच्या पाहुणचार करणार त्याच्यावर त्यांना बघायचं आहे, असं रितेशनी हे गोष्टी सांगून तिथून निरोप घेतलेला आहे. तर कोण असेल ते तुम्हाला असं वाटतोय ते स्पेशल व्यक्ती घरात? ते स्पेशल व्यक्ती आणि कोणीही नाही, बल्कि थोडे छोटे छोटे बाल आहे आणि असं वाटतोय की ते टास्क आहे. दोन छोटे छोटे बाल घरात धाडलेले आहे, भावली आहेत ते. त्याला घराचे दोन ग्रुप्समध्ये वाटलं गेलं असेल असं मला वाटतंय. ते जसं जसं आवाज येणार, अगर बाल रडला तर त्याला शांत करायचं आणि तो हसला तर ते खुश असलं, असं काय तर टास्क बिग बॉस देणार असेल असं मला वाटतोय. तर तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आजचा एपिसोड. आणि अजून एक प्रोमो आलेला आहे ज्याच्यामध्ये आपले पॅडी दादा खूपच भडकलेले होते निक्कीवर, आणि निक्की ती सर्वांचे कपडे त्यांची कपडे आयटम्स जे सुद्धा आहे ते बाहेर फेकत आहे असं दिसतोय. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय होत आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा हे व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंट सेशनमध्ये लिहा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमची पाठिंबाची मला गरज आहे, तर प्लीज प्लीज सपोर्ट मी. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.